श्री स्वामी समर्थ. सोपे उपायाने तोडगे. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा, त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीच उंच अथवा मोठे असू नये. देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. घरातील नवीन किरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. घराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे. या स्वास्तिकची स्टिकर शक्यतो लावू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. आपल्या कपाळे मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन शांती लाभते. अभ्यास खोलीत टेबलावर गणपतीची किंवा सरस्वतीची किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी. श्री स्वामी समर्थ हा जप घरातला सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्तीत पण तुळशी ठेवतात, तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. लहान मुलांकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावे. रोज सकाळी संध्याकाळी आपणास आवडता अशा मंद सुवासिक उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. घरात नंददीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात किंवा ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार मधील 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 1 तास मौन पाळावे. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व फलदायक. लक्ष्मीची साधना, उपासना, प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे. कुलदैवतांचे वर्षातून एकदा दर्शन व अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. उपास करून शरीर शुद्ध होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. धनरत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धनदौलत व राज ऐश्वर्य लाभते. वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते. रोज ध्यान करून एकाग्रता, दृढ निश्चय आणि निर्णय
प्रसन्नता वाढते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक